तर इथे मी 1 कप मुगाची डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती। डाळ भिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं। डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं अद्रक आणि थोडं पाणी घालून डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची। पाणी थोडंच घाला, खूप जास्त पाणी घालायचं नाही। डाळ मिक्सरमधून मी वाटून घेतली आहे, थोडी जाडसरच आहे। आता 2 टेबलस्पून रवा घालायचा। रवा घातल्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात। त्यानंतर 2 टेबलस्पून बेसन घालायचं। बेसन घातल्यामुळे डोस्यांना बाइंडिंग चांगली येते आणि डोसे चवीलाही छान होतात। त्यानंतर 1 चमचा साखर घालायची। साखर घातल्यामुळे डोस्यांना छान डार्क ब्राऊन रंग येतो, डोसे खूप छान होतात। त्यानंतर 2 चमचे दही घालायचं। दह्यामुळे सुद्धा डोस्यांना रंग छान येतो। आणि आता हे पुन्हा मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं, स्मूथ वाटायचं। 5 ते 6 मिनिटं हे मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ बॅटर तयार झालं आहे। आता यात थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मुरू द्यायचं। 10 मिनिटांनंतर पाहूया। बॅटर जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालायचं, पण हे असं घट्टच पाहिजे, खूप पातळ करायचं नाही। आता यात थोडा सोडा घालायचा, तर थोड्या बॅटरमध्ये सोडा घाला। तर 2 बाउलमध्ये मी बॅटर काढून घेते। जेवढ्या बॅटरचे तुम्हाला आधी डोसे बनवायचे असेल त्यातच थोडा सोडा घाला आणि राहिलेल्या बॅटरमध्ये नंतर घाला। पूर्ण बॅटरमध्ये जर आधीच सोडा घालून ठेवला तर मग शेवटचे डोसे इतके छान होत नाही। तर आता मी याचे लगेच डोसे बनवून घेते। त्यासाठी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। त्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने तवा पुसून घ्यायचा। यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसे तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। आता 1 चमचा बॅटर घेऊन याचा असा पातळ डोसा बनवून घ्यायचा। बघा डोस्यावर जाळी छान पडली आहे। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर थोडं तूप किंवा तेल घालायचं। मी यावर तूप घालते। तूप घालून बनवलेले हे मुगाचे डोसे खूप टेस्टी होतात। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। बघा डोस्याचा रंग बदलला आहे। आता आपण काढून घेऊया। बघा डोसा तव्याला अजिबात चिटकला नाही आहे, मस्त पेपर डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी 4 पेपर डोसे बनवून घेतले आहे। 1 कप मुगाच्या डाळीचे 7 पेपर डोसे बनतात। डोसे बघा अगदी कुरकुरीत झाले आहे। हे खूप वेळपर्यंत असेच कुरकुरीत राहतात, नरम होत नाही। हे डोसे तुम्ही चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत किंवा सांबारसोबत खाऊ शकता।